तुझी स्वरचित कविता ऐकून तुझ्या भावनांना वाट मोकळी करून दिली त्याबद्दल तुझे धन्यवाद. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रबंध समितीचे सहमानक सचिव श्री जुंबराव भंडारी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले अमृत बोल तर मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती श्री पवार सर, साई पवार हायस्कूलचे प्राचार्य, प्रायमरी स्कूलचे प्राचार्य, माझे शेजारी बसलेले माझे सहकारी तारक सर, पवार सरांवर प्रेम करणारे आपण सर्व, 2 तासापासून हा कार्यक्रम चालला आहे. सरांनी मला सांगितलं की आपण 1 तास द्यावा, पण सर हे आपल्यावरचं प्रेम कसं होतं. एक शिक्षक ज्याप्रमाणे डोळ्याची ओळख प्रकाशातून होते, तर शिक्षकाची जी ओळख आहे ती त्यांच्या विद्यार्थ्यांकडून होते. काही व्यक्तींनी तर वाचून दाखवलं की ऑस्ट्रेलियात 2-3 ठिकाणी त्यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांच्या भावना, त्यांचा संदेश पाठवलाय. असं खूप विद्यार्थी त्यांचा असतो. मला त्यांच्या एक विद्यार्थ्यांचा असा अनुभव आला होता. आपण जनरली इंटरव्ह्यू घेतो तर ग्रामीण भागामधले विद्यार्थी असं इंग्लिश चांगले बोलू शकत नाही आणि त्यांचा प्रभाव पण पडत नाही त्यामुळे. परंतु आम्ही एक इंटरव्ह्यू घेतला तर खूप सुंदर बोलत होता, इंग्लिश पण बोलत होता व्यवस्थित. त्याला विचारलं तुझं शिक्षण कुठे झालं, तो प्रायमरी एसएनदेवी, हायस्कूल एसएनदेवी, तिथे सगळे शिक्षण तिथे एसएनदेवीमुळे झालं होतं. त्याला शिक्षकांची नाव विचारलं. त्यावेळेस मी हस्तग्राम बघत नव्हतो. त्यांनी पवार सरांचं नाव सांगितलं. मग पवार सरांचं नाव सांगितल्यानंतर आम्ही प्रिन्सिपलला फोन केला की पवार आपल्याकडे पण इंग्लिश शिकवतात का. हा त्यांना खूप चांगलं इंग्लिश शिकवतात. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांकडनं शिक्षकांची ओळख होतं. मग त्या दिवशी मला तर 2-3 दिवसांचा संविधानाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये पण या गोष्टीचा उल्लेख केला. मी पवार सरांना सगळे म्हणतात की त्यांनी आता विश्रांती घ्यावी, भटकंती करावी जगाची, सगळं काय जे लागेल ते करा सर. पण हा जो ग्रामीण विद्यार्थी आपला तो फक्त कमी इंग्लिश बोलता येत म्हणून कमी करतो. तुमच्याकडे सुदैवाने हे आहे सगळं. किमान 1-2 तास आपण विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलण्याचं मार्गदर्शन करा. त्यांच्यावरती फक्त भीती असते. वास्तविक इंग्लिश ही सगळ्यात सोपी भाषा, मराठीपेक्षा सुद्धा खूप सोपी आहे. तुम्हाला फक्त ह्या दिवशी एक विनंती करेल, जरी आपण रिटायर होत असाल तर पण आपण एक संकल्प करा की मी माझ्या आयुष्यातलं, कारण तुमचं मी ऐकलं सगळं की तुमची कौटुंबिक परिस्थिती आता छान झालेली आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. तर आपल्या ग्रामीण विद्यार्थ्याकरता 1-2 तास देऊन तर तो इंग्रजीमध्ये कसा स्मार्ट बनेल याचा आपण प्रयत्न करा असं विनंती करतो. संस्थेच्या वतीने मी सरांचा सत्कार केलेलाच आहे. त्यांच्या भावनांकरता खूप शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. यानंतर आपल्या समोर दीक्षांत पवार सरांच्या चिरंजीवने बनवलेला एक छोटासा व्हिडिओ प्ले होणार आहे. आपण तो बघायचा आहे. या व्हिडिओमध्ये सरांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यात आलेला आहे. कृपया आपण व्हिडिओ सुरू करावा.